आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बारामतीला कार न जाण्याचं ठरलं होतं असं हिंदूरावांनी म्हटलंय। पटेल किंवा कुणाचा तरी दादांना फोन आला होता। फाईल क्लिअर करण्यासंदर्भात तो फोन आला, फाईल आणण्यासाठी विलंब होईल, मग प्लेन न जाण्याचा निर्णय झाल्याचं राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष हिंदूराव यांनी म्हटले। प्रमोद हिंदूराव यांनी एक मोठा दावा केला। हिंदूरावांची दादांचे अत्यंत निकटवर्तीय अशी ओळख आहे। हिंदूरावांच्या दाव्यानं विविध चर्चांना आता उधाण आल्याचं पाहायला मिळतं। त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात। तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा। तो मनवे टीव्हीला पण बातमी आली। ज्या दिवशी त्यांना जायचं होतं दुसऱ्या दिवशी, त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब कोणाचा तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटतं मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर करायची। पण तरी सेक्रेटरीला फोन लावला, सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर नाही इलेक्शनला जाणार आहे, ती फाईल आणायला 7:30-8 वाजले। पण त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण जे चॉपर घेतले चार्टर फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या आणि 5 लोक पायलट त्यांचा एक बॉडीगार्ड आपल्या जाधव माझ्या दसऱ्याच्या वेळेला ते कुवाडला पण आले होते, ते जाधवने त्या जाधवनी कधीच दादांच्या शेजारी बसला नव्हता। त्या दिवशी तो दादांच्या शेजारी बसला सीटवर आणि त्याच्या फोटो काढून त्यांनी घरच्याला पाठवला। तो फोटो आज व्हायरल जो होतो ना त्याचा फोटो, त्याला कधीच आयुष्यात वाटलं नाही का माझं असं झालं जाणवलं दादांच्या। तर प्रमोद हिंदूराव यांनी खळबळजनक दावा केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या या दाव्याचे आता कसे पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।